नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू होऊन फक्त काहीच दिवस झाले, पण चर्चेचा बाजार भरपूर तापला. आता एकूण बघा 100 दिवसाच्या जागी 70 दिवसातच हा शो संपणार आहे अशी चर्चा आहे. हो, थोडक्यात आम्ही तुम्हाला 3 महिन्याचा ड्रामा पॅकेज वाचून दाखवतोय. रितेश देशमुख सरांचा धमाकेदार डेब्यू, महेश मांजरेकर सरांना दिलेला ब्रेक, नंतर रितेश देशमुख आपले लाडके सूत्रसंचालक बनले आणि प्रेक्षकांनी त्यांना तुफान प्रेम दिले. पण आता असं म्हणायचं का की रितेश दादांनी ठरवलेल्या वेळापत्रक आठवलं नाही का? कारण हा शो आता 70 दिवसातच गुणणार आहे. म्हणे सोशल मीडियावर खळबळ, तर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी धाळ टाकली. काही जण म्हणतात हे काय इतक्या लवकर कसं काय संपतंय, तर काही जणांना वाटतं शो तातडीने बंद करायचा कारण कास्ट कमी पडते. बरं, आम्ही ते सगळं सांभाळलं, पण हे खरं की बिग बॉसच्या ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला होणार अशी चर्चा आहे. आता बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये कोणकोणते स्पर्धक उरले आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. निक्की तांबुडी, अभिजित सावंत, अरबाज पटेल, वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक आता घरामध्ये उरलेले आहेत. भांडण, रोमांस आणि डबल क्रॉसिंग चा जोर आहे, पण त्यातच कॅलेंडर लावलंय 70 दिवस पुरे, नंतर पुन्हा काहीतरी करा. तर शेवटी कोण बाजी मारणार, कोणाचं लोटांगण होणार हे फिनाले बघताना मजा येणारच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? शो 70 दिवसात संपणे योग्य आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. शो 70 दिवसामध्ये संपणे योग्य आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये.